मुख्यमंत्र्यांना एका खासदारांनी सुप्रिया सुळे यांनी सूचना चांगली केली की लोकसभेच्या सेशनच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री, म्हणजे पहिल्यापासून परंपरा चालत आहे, कधी ते इथं घेतात, कधी मुंबईला दिल्लीला घेतात. इथं म्हणजे मुंबई किंवा दिल्लीला, आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटची काय कामं, काय महाराष्ट्रातल्या 48 खासदारांनी आणि महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या खासदारांनी बोललं पाहिजे, तर ही माहिती त्यांना जर आम्ही दिली, पुस्तिका काढतो आपण आणि ती देतो. म्हणून मी CM साहेबांना फोन लावत होतो की साहेब आता अधिवेशन जवळ आलेलं आहे, तातडीनं मीटिंग घेतली तर आपल्याला ती माहिती देता येईल आणि आपले प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही जसं पाठपुरावा आमच्या स्तरावर करतो तसंच लोकसभेच्या सभागृहातल्या आयुधांचा वापर करून खासदार लोक पण आपल्याला मदत करू शकतात, तेही महाराष्ट्राच्या वतीने निवडून जातात. पण नाही झाला, पण लागेल, काळजी करू नको, लागेल. आणि त्यावेळेस मी नक्की त्यांना सांगणार. आणि मला खात्री आहे की CM पण म्हणतील, कदाचित इथं घेतील किंवा एक दिवस दिल्लीला जाऊन घेतील. हो का, तुम्हाला सगळं माहिती आहे. काही बाबतीत IAS, IPS, UPSC ह्या सगळ्याच्या बाबतीत केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा प्रश्न असतो. हे आपल्याला माहिती आहे का? त्याच्यावर केंद्र सरकारने आता त्याची नाही आता तिथनं चौकशी सुरू झालेली आहे, त्याच्यात त्यांच्या पुढं सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील ना. मला आज दुपारपर्यंत असं सांगितलं की त्या व्यक्तींनी आपल्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दल एक तक्रार केलेली होती. ती तक्रार आपल्या पोलीस CPंच्याकडे नोंदवण्यात आली, पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली. त्यांनी त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे हे जाणून घेण्याच्याकरता त्यांना पाचारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्यापपर्यंत त्या इथं आलेल्या नाही. मी त्यांना म्हणालो की तुम्ही त्यांना ईमेल करा, WhatsApp करा, तुमच्याकडे पण पुरावा असला पाहिजे ना की उद्याच्याला तुमच्याकडे तक्रार एका भगिनीनं केल्यानंतर तुम्ही त्याचं काय केलं. उद्या कुणी कोर्टात गेलं तर कोर्टाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यामुळं त्यांना कळवलेलं वगैरे वगैरे सगळं रेकॉर्ड, सगळी फाईल ही आता पोलिसांनी 100% त्याबद्दलची काळजी पोलीस घेतील असा मला विश्वास आहे. चौकशी करून जे काही योग्य असेल कायद्याच्या नियमाच्या मध्ये त्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी घडतील. नाही मीच बसलो. एक मिनिट, तुम्ही नेहमी पत्रकार, मी सकाळी पण तुम्हाला बोललो ते आमका. आता मी जर उद्याच्याला साहेबांच्या जवळ नीलमताई गोरे बसल्या होत्या, मग त्यांना म्हणून तुम्ही का बसला? अरे बाळांनो, आपण माणसं आहोत, आपण काही एकमेकाचे कायमचे शत्रू नाहीत किंवा एक कायमचे मित्र नाहीत. आपल्या इथली एक वेगळी परंपरा आहे, एक वेगळी पद्धत आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असू शकतो ह्याची एक घडी बसवलेली आहे. काही जण त्याचं पाळण्याचा प्रयत्न करतात, काही जण ती विस्कटण्याचा प्रयत्न करतात. आता ज्याला जे योग्य वाटेल ते पद्धतीनं वागतं, परंतु अशा पद्धतीनं आम्ही आता सुप्रियाने काही प्रश्न विचारले, मला उत्तर देणं भाग आहे ना. ती खासदार म्हणून मला प्रश्न विचारत होते, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. साहेबांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले, उत्तर देणं मला भाग आहे. काय तुम्ही प्रश्न विचार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.